मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. थोडी जास्त पिकलेली केळी अशी घरात आहेत, तर त्याच्यापासून मी तुम्हाला पौष्टिक असा आणि चटपटीत असं छान घावन करून दाखवणार आहे. तिखट मिठाचं घावन करून दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी प्रथम काय करणार आहे, तर ही केळी मी सोलून मिक्सरला त्याची पेस्ट करून घेते. तर ही केळी पण सोलून असे काप करून घेते. बऱ्याच वेळा प्रश्न पडतो, केळी काळी पडली की त्याचं काय करायचं. ते केळ्याचे भरपूर प्रकार आपल्याला करता येतात आणि मग केळी वाया जात नाहीत. यापूर्वी मी तुम्हाला केळीचे बन्स पण दाखवलेत करून. आता हे केळीचे घावन दाखवते करून. केळीच्या पुऱ्यासुद्धा छान होतात, केळीची पोळी होते चांगली. बरेच प्रकार आपल्याला ह्याच्यातून करता येतात. म्हणजे आपली केळी असली घरात अशी तर वाया जात नाही, त्याच्यापासून आपण काही करू शकतो. आज आपण तिखट मिठाचे घावन करणार आहोत. आता हे मी केळी मॅश करून घेते. अशी सुंदर आपली स्मूथ अशी पेस्ट तयार झाली, ते आपण काढून घेऊया. पेस्टमध्ये आपण साहित्य घालून घेणार आहोत. प्रथम याला थोडंसं मी दही घालणार आहे. दह्याची एक चव छान येते, आंबट गोड असे हे आंबट गोड तिखट अशी याला चव येईल. आता त्याच्यासाठी मी थोडं दही घातलं. हे दही मिक्सरमध्ये टाकलं तरीसुद्धा चालतं. हा थोडासा ओल्या मिरचीचा ठेचा आणि हे जिरं, अख्खं जिरं. ओली मिरची बारीक कट करून टाकली तरी चालते, पण ती लहान मुलं घरात असली काय असली, किंवा हे मी कमी घातलं आहे म्हणून मी तिखट घातलं आहे. सरळ तिखट घातलं की लागतं व्यवस्थित, त्याच्यामुळे मी तिखट घातलं आहे. मिरचीचे तुकडे लहान मुलं असतील तर मिरचीचे तुकडेच घालायचे, म्हणजे बरं पडतं, पटकन काढून टाकता येतं. चवीप्रमाणे आपण त्याच्यात मीठ घालणार आहोत. एक चमचा बारीक रवा, आपल्याला ज्या मानानं घावन करायचं असतील त्या मानानं आपण पीठ घालायचं. पण पीठ अति घालून पण चालत नाही, कारण केळ्याची चव त्याला राहिली पाहिजे. घावनला केळीची चव राहिली पाहिजे, त्याच्यामुळे उगाच जास्त पीठ घालायचं नाही. तर आपण पीठ घालूया. 3 पोळ्यांचंच पीठ मी याच्यात घालणार आहे. लागलं तर पुढे वाढवीन, पण तेवढंच घालणार आहे पीठ. हे असं आधी चमच्यानं करून घेते आणि हातानं व्यवस्थित मी ते पीठ मिक्स करून घेणार आहे. यामध्ये मी पाणी घालणार आहे. आता लागेल ते पाणी घालायचं आणि आपण जसं घावनाला पीठ करतो तसं पीठ करून घ्यायचं. तर हे आपण मिक्सरच्या भांड्यात पाणी घातलं आहे. हे पाणी आपण आत ओतणार आहोत. छान आता आपण पेस्ट तयार करून घेणार आहोत. आपलं छान पीठ आता तयार आहे. आता आपण हे 10 मिनटं रेस्ट करायला ठेवूया आणि त्यानंतर आपण घावन घालूया. किती सुंदर पीठ झालं आहे बघा. त्याला केळ्याचा स्वाद सुंदर येतो आहे. तर हे मी झाकून ठेवते. 10 मिनटांनी आपण घावन घालूया. 10 मिनटं झालेली आहेत. आता आपण घावन घालूया. तवा तापत ठेवला आहे. तव्याला तेल लावून घेऊया आणि छोटे छोटे घावन घालणार आहे. पहिला घावन तर नेहमी छोटाच घालायचा, कारण तवा व्यवस्थित तापलेला नसतो. घावनाला तेलही थोडं जास्त लावायचं. पण तव्यावर धिरडं घालून घेऊया. बेताचं घालते आधी. पहिलं धिरडं नेहमी लहान घालायचं तवा तापेपर्यंत. घावन धिरडं पण म्हणतात, काहीही म्हटलं तरी हरकत नाही. हे घावन उकटवून घेऊया. जरा होऊन दे. कसं आपण हे उलटवायचं. किती छान दिसतंय बघा. हे परतून घेऊया. हे बघा किती सुंदर असं धिरडं आपलं तयार आहे. धिरडं म्हणा, घावन म्हणा, काहीही म्हणा, हे तयार आहे. तर आपण अशीच घालून घेऊया. आता पुन्हा टाकते दुसरं.
गॅस अति मोठा ठेवायचा नाही, कारण केळं गोड असतं त्याच्यामुळे चिकटू शकतो. हे थोडं जाडच ठेवायचं हे घावन. साईडने तेल सोडायचं. हळूहळू त्याला घरं पडतात नंतर. सुद्धा आपलं घावन चांगलं झालेलं आहे. उलटताना जरा हळू उलटायचं, कारण गोड असल्यामुळे केळीचा चिकटपणा असतो, त्याच्यामुळे गव्हाचं पीठ पण आहे, म्हणून उलटताना नीट उलटवायचं. अशी आपली छान धिरडी तयार झालेली आहे. घावन, धिरडं काहीही त्याला म्हणा, अशाबरोबरही खाऊ शकता. तूप म्हणा, दही, अशाबरोबर अगदी चहाबरोबर सुद्धा हे चांगलं लागेल तिखट असल्यामुळे नाश्त्याला. असे हे आपले तिखट मिठाचे पिक्या केळ्याचे घावन तयार आहेत. आता हे घावन मी कसं केले, म्हणजे केळी किती घेतली होती, त्याच्यात काय काय साहित्य घातलं, हा माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. आपल्या घरात कधीही केळी फुकट जातात, मग अशा वेळी केळी फुकट न घालवता असे आपल्याला बरेच प्रकार करता येतात. केळ्याचे आप्पे होतात, केळ्याची धिरडी होतात, केळ्याचे बेबन्स दाखवलेत, केळ्याची पोळी होते. खूप प्रकार आपल्याला केळ्यापासून करता येतात. असे प्रकार नक्की करून बघा. माझे यापूर्वीचे व्हिडिओसुद्धा तुम्ही केळ्याचे काय काय केलेले आहेत ते बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.